नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तिरुपती बालाजी मंदिराला आपण कसे जाऊ शकतो, त्यासाठी किती वेळ लागतो, दर्शनाची स्थिती कशी असते, संपूर्ण बुकिंग प्रोसेस आपण जाणून घेऊ। आंध्र प्रदेशामधील तिरुपती बालाजीचं मंदिर हे एक जगप्रसिद्ध मंदिर मानले जाते। एवढंच नाही तर भारतातील श्रीमंत मंदिर देखील ते आहे। या मंदिरामध्ये सर्वात जास्त सोनं, पैसा, चांदी अर्पण केले जात असते। असे म्हणतात की हे एक चमत्कारी मंदिर आहे। इथे लोकांच्या इच्छा पूर्ण होतात, त्यामुळे लोक देवाला काही गोष्टी दान करत असतात। व्यंकटेश्वर स्वामी हे या मंदिराचे मुख्य देवता आहेत, ज्यांना भगवान विष्णूचा अवतार मानला जातो। अनेक लोकांना या देवाचं दर्शन घ्यायचं असते, पण इथे कसं जावं किंवा इथे दर्शनाची वेळ काय आणि तिकीट किती लागतं हे माहिती नाही, त्यामुळे अनेकांची गैरसोय इथे होते। जर तुम्ही तिरुपती बालाजी मंदिराला दर्शन देण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला बुकिंग प्रोसेस, वेळ आणि तिकिटाच्या किमतीशी संबंधित सर्व गोष्टी इथे सांगणार आहे। तिरुपती बालाजी मंदिर ब्रह्मोत्सवासारख्या काही विशेष प्रसंगी वगळता वर्षभर दर्शनासाठी खुले असते। तथापि वेळ भिन्न असू शकते। सकाळी 3 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत सामान्य दर्शनाची वेळ असते। परंतु मंदिर शुक्रवार आणि शनिवार 24 तास खुले असते। कृपया लक्षात घ्या की मंदिराच्या आत होणाऱ्या वेगवेगळ्या विधींमुळे हा वेळ बदलू शकतो किंवा थोडा बहुत मागे पुढे होऊ शकतो। आता बघा तिकिटाची किंमत किती आहे। जर आपल्याला दर्शन करायचं असेल तर तिरुपती बालाजी मंदिरामध्ये आपल्याला सामान्य दर सुद्धा आहेत आणि विशेष दर सुद्धा आहेत। वृत्तानुसार माहिती मिळाल्यामुळे आपल्याला या मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शनासाठी 300 रुपये मोजावे लागतील आणि सामान्य तिकीट आपल्याला घ्यायचं असेल तर 50 रुपये लागतील। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन सुद्धा तिरुपती दर्शन तिकीट या वेबसाईटवर जाऊन तुम्ही दर्शनाची वेळ निश्चित करू शकता आणि तिथे ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता। आणखी माहिती आपल्याला हवी असेल तर प्लीज कमेंट करा। हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत गुड बाय।